माजी सभापती पंकजभाऊ कदम यांच्या वाढदिवस निमित्त शुभेच्छांचा वर्षाव। धुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा तरुणांचे प्रेरणास्थान पंकजभाऊ कदम यांचा आज दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त माजी जिल्हा परिषद सभापती युवा नेते पंकजभाऊ कदम यांच्या कार्यालयात भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्ष संघटना पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। त्यांच्या वाढदिवस निमित्त माडीच येथील अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी संस्थेचे सचिव आबासाहेब विश्वास देसले, माध्यमिक मुख्याध्यापक एस.बी. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक एस.डी. भामरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर यावेळेस युवा नेते पंकजभाऊ कदम यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळेस माडीच सरपंच हे देखील उपस्थित होते। तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे नेते लखन शेठ रुपनर, किसन आबा, प्रवीणदादा मोरे, सुरेश पाटील, भरत पाटील, मनोहर रुपनर, राकेश पाटील, भाऊसाहेब पाटील, अजय पाटील, विक्की पाटील, ललित पाटील, सुखदेव शिंदे, मुन्ना कदम, सिंदखेडा सभापती गिरासे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस युवा नेते पंकजभाऊ कदम यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। तर संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांनी सदर अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेस प्रामुख्याने भोजन वाटपासह वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, विविध आरोग्य तपासणी शिबिर उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आले। तर अतिशय उत्साहात युवा नेते पंकजभाऊ कदम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। परिसरातील युवा नेतृत्व